नमस्कार, मी किशोर घनश्याम पराते इंग्लिश अकॅडमीमधून आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, इंग्लिश येण्यासाठी ग्रामरची गरज आहे आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी इंग्रजीची गरज आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी इंग्रजीची 100% गरज आहे, प्रश्नच नाही आहे. आणि इंग्लिश येण्यासाठी जशी ग्रामरची गरज आहे, भीती कमी करण्यासाठी त्याचा सराव करणं गरजेचं असतं. या सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि सर्वात मोठी भीती इंग्रजी शिकण्यासाठी जर कोणची असेल तर लोक काय म्हणतील आणि आपल्या चुका होतील का, या विचाराने बरेच जण इंग्रजी शिकण्याची जी सुरुवात असते ती सुरुवातच करत नाही. तर त्यामुळं सर्वात महत्त्वाचं असते इंग्रजीची भीती कमी करणे. आणि त्या भीतीचं भूत जे असते एकदा जर का मानगुटीवर बसलं तर सहज उतरत नाही. आणि इंग्रजीचं भूत मग ते कसलेही असो, ते उतरवण्यासाठी, इंग्रजीची भीती कमी करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. आणि हो, ते भूत आपल्याकडे कमी 100% होते. यावर्षी 2026-27ची बॅच स्पोकन इंग्लिश आणि बेसिक इंग्लिश आत्मविश्वास वाढवणाऱ्या ह्या दोन्ही बॅचेस आहेत आणि इंग्रजी सुधारणाऱ्या. तर नक्कीच ज्यांना इंग्रजी सुधारायची आहे आणि इंग्रजी सायन्स, फिजिक्स, मॅथ्स, बायो, इंजिनिअरिंगमध्ये जा किंवा मेडिकलमध्ये जा, सगळीकडे इंग्रजीची खूप गरज आहे. पूर्ण सिलेबस इंग्लिशमध्ये असतो. आणि ज्याला इंग्लिश चांगली येते त्याचा 10वीमध्ये रिझल्ट चांगला येतो, 12वीमध्ये रिझल्ट चांगला येतो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये रिझल्ट चांगला येतो. आणि हो, कोणत्याही सरकारी असो की बिना सरकारी स्पर्धा परीक्षा, तिकडेसुद्धा इंग्रजीमुळे खूप आणि खूप फायदा नक्कीच होतो. तर जगामध्ये या भाषेचं खूप महत्त्व आहे. आणि आपली मातृभाषा शिकण्यासोबत, आपल्या मातृभाषेचं गर्व बाळगण्यासोबत ते जगातली जी भाषा आहे ती पण शिकायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे. तर ते इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला ग्रामर पण लागतं. आणि ग्रामरमध्ये टेन्सेस हे खूप महत्त्वाचं काम करतं आहे. आणि त्या टेन्सेसचे फॉर्म्युले येणं खूप महत्त्वाचं असतं. आणि बरेच जणांना टेन्सेसचे फॉर्म्युले आठवून ठेवणं, पाठ करणं खरंच कठीण जातं. त्यामुळं ते करून घेणं आणि करणं महत्त्वाचं असतं. परंतु आज आपल्यासमोर 3rd स्टँडर्ड पास झालेला नुकताच, आज दुसरा दिवस 4th स्टँडर्डमध्ये जाऊन 2 दिवस झाले रोणीतला. आणि रोणीतला आपण या टेन्सेसचे फॉर्म्युले काय आहेत आपण ते रॅपिड फायरमध्ये विचारू. मागच्या वर्षी रोणीत हे स्पोकन इंग्लिशमध्ये होते. आपण 5वी ते 9वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्पोकन इंग्लिश घेतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे, कमी वेळात जास्त शिकण्याचे आहे, त्यांना आपण नक्कीच संधी देतो. त्या संधीमधला हा विद्यार्थी नेमका फक्त 3rd स्टँडर्डमध्ये असूनसुद्धा 5वीचा 6वीचा माइंड ठेवण्याची तयारी ठेवणारा आणि हो, आपल्या आत्मविश्वासाने, आपल्या मेहनतीने स्पोकन इंग्लिशमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्र ठरणारा हा विद्यार्थी. आता या विद्यार्थ्यास आपण विचारू की टेन्सेसचे फॉर्म्युले पाठ आहेत का नाही. तर रोणित, तुमचं वेलकम आहे, तुमचं स्वागत आहे पराते इंग्लिश अकॅडमीमध्ये आणि या 2026-27च्या बॅचमध्ये. थँक्यू. कसं वाटतं तुम्हाला? लय मस्त सर. लय मस्त वाटतं. तर चला मग, तुम्ही प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तयार आहात? हो सर. आणि हे कुठं असं इकडे बोर्डावर लिहिलेलं नाही, भिंतीवर लिहिलेलं नाही. आपला जो क्लास आहे एकदम प्लेन असतो. इथे म्हणजे असं कुठं बघायचं आणि उत्तर द्यायचं असं बिलकुल नसतं. आफिया, थोडंसं क्लासमध्ये पूर्ण असं राऊंड कराय. स्पोकन इंग्लिशचा क्लास नेमका आत्ता आज आपण सुरू केलेला आहे. असं पूर्ण भिंती वगैरे घ्या. नाही ना, वर नाही, फक्त भिंती घ्या. म्हणजे कुठं आपण लिहिलेलं नाही आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके. आणि कोणत्या व्हिडिओ शूटिंग आपण असं भिंतीवर वगैरे लिहिलेलं बोर्ड वगैरे, पॉम्प्लेट्स वगैरे किंवा आपलं कार्ड वगैरे लावलेलं बिलकुल नसतं. जे टॅलेंट आहे, चुकलं तरी चालते, उत्तर द्यायचे, पण मला विश्वास आहे की रोणीत चुकणार नाही आहे. तर चला मग, रेडी? येस सर. पहिला प्रश्न, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला. S plus V1 plus O. प्रेझेंट कंटिन्युअस. S plus am is are plus V4 plus O. प्रेझेंट परफेक्ट. S plus has a plus V3 plus O. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. S plus has a plus been plus V4 plus O. सिम्पल पास्ट. S plus V2 plus O. पास्ट कंटिन्युअस. S plus was were plus V4 plus O. पास्ट परफेक्ट. S plus had plus V3 plus O. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. S plus had plus been plus V4 plus O. फ्युचर सिम्पल. S plus shall will plus V1 plus O. फ्युचर कंटिन्युअस. S plus shall will plus B plus V4 plus O. एकदा रिपीट. S plus shall will plus B plus V4 plus O. ती गाडी गेली ना, तो मला थोडासा आवाज आला म्हणून मी स्किप केला. दोन्ही बरोबर आहे. फ्युचर परफेक्ट. S plus shall will plus have plus V3 plus O. फ्युचर परफेक्ट हॅव प्लस
V3 plus O. करेक्ट. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. S plus shall will plus have plus been plus V4 plus O. दॅट्स गुड. करेक्ट. मला जे विश्वास होता तुमच्याबद्दल ते तुम्ही सिद्ध करून दाखवला. आणि नेमक्या 3rd स्टँडर्डमध्ये टेन्सेस फॉर्म्युला आठवण ठेवणे खूपच चांगली गोष्ट आहे. आणि टेन्सेस आले, त्यांचे फॉर्म्युले आले की वाक्य सहज आपण निगेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह, एम्पॅटिक, निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह, WH इंटरॉगेटिव्ह, WH निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह असे कोणते वाक्य आपण सहज बनवू शकतो. तर त्यामुळं रोनित मेश्रामचं सहर्ष स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदनसुद्धा आहे. Thank you. आणि या दुसऱ्या वर्षी हे नेक्स्ट लेवलचा पल्ला स्पोकन इंग्लिशमध्ये गाठणार आहेत. आणि यावर्षी प्रेझेंटेशनसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. Yes. यावर्षी अँकरिंगसुद्धा तुम्हाला सुंदरपैकी करायची आहे. आणि दिलेला कोणताही टॉपिक सहज आर्यासारखं, आफियासारखं यांच्यासारखं सहज तुम्हाला फटाफट एक्सप्लेन करायचं आहे. हां. आणि हे तुम्हाला येणार याचा विश्वास तुम्हाला किती आहे मला माहिती नाही, पण मला नक्कीच जास्त आहे. ओके. Yes. रेडी. Yes. थँक्यू सो मच. आणि हो, आपल्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी जो मूळ परिस्थितीमध्ये आहे त्याच्यापेक्षा नक्कीच त्याच्यामध्ये बदल होतो. आणि इंग्लिश आल्यामुळं एक आत्मविश्वास येते. आणि आत्मविश्वास आल्यामुळं त्याचं वर्गामधलं, मग ते कोणचंही ट्युशन असो, कोणतीही शाळा असो, कोणताही वर्ग असो, ॲटिट्यूड बदलला की त्याचं जे परफॉर्मन्स आहे सगळ्या विषयांमधलं परफॉर्मन्स बदलतं. नक्कीच रिझल्ट बदलतो. आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधला रिझल्टसुद्धा बदलतो. आणि ॲटिट्यूड बदलला, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आला, कॉन्फिडन्स आला की माणूस जगायला लागतो आणि जिंकायला लागतो. तर अशा परिवर्तनासाठी नक्कीच आपला क्लास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी या किनवट तालुक्यामध्ये सर्वांसाठी सक्षम आहे, समर्थ आहे आणि सेवेस इथे अवेलेबल आहे. तर नक्कीच ज्या विद्यार्थ्यांना ABCD पण येत नसेल अशाही विद्यार्थ्यांनी नक्कीच आपल्यासोबत संपर्क साधू शकता. आणि ज्यांना बरंच काही येते त्यांना अधिक हुशार होण्यासाठी आणि ज्यांना भरपूर येते त्यांना एक्सलंट बनण्यासाठी आपला क्लास नक्कीच सदैव प्रयत्न करते. अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी, आणखीन माहिती जास्त घेण्यासाठी तुम्ही आपले स्पोकन इंग्लिश, किनवट स्पोकन इंग्लिश फेसबुकवरती आहे, किनवट स्पोकन इंग्लिश इंस्टाग्रामवरसुद्धा आहे आणि किनवट स्पोकन इंग्लिश हे चॅनल यूट्यूबचं पण आहे. आपण तिन्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आहोत आणि विद्यार्थ्यांचे परफॉर्मन्स तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांचं होमवर्क रिटर्न नव्हे, डायरेक्ट व्हिडिओमध्ये आजच्यासारखं तुमच्यासमोर येतं. म्हणून आत्मविश्वासासाठी नक्कीच पराते इंग्लिश अकॅडमी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. थँक्यू सो मच.